नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे उपयोजित लेखनचा, हा कोणता आहे? गद्य आकलन आहे. हा कोणता आहे? गद्य आकलन. आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. आता इथे आपण गद्य आकलन पाहणार आहे. तर गद्य आकलन काय आहे बघून घ्या. बघा, गद्य आकलन काय आहे त्यांची परिभाषा आता आपण पाहणार आहे. प्रश्न पूछना अथवा प्रश्न निर्माण करना एक कला आहे. प्रश्न विचारून किंवा प्रश्नाला निर्माण करायचा हा एक कला आहे. गद्य आकलन के अंतर्गत एक गद्यखंड दिया जाएगा. गद्य आकलन यात आतमध्ये एक गद्यखंड असंही दिलेले जाणार आहे. उस गद्यखंड पर आधारित 5 प्रश्नों को निर्मित अपेक्षित होगी आणि त्या गद्यखंड पर आधारित 5 प्रश्न असा निर्मित अपेक्षित होणार आहे. प्रश्न का निर्माण करते समय निम्नलिखित बातें ध्यान देणे योग्य आहे आणि प्रश्न यांचा निर्माण करण्याबद्दल निम्नलिखित बातमी दिलेली आहे ते आपल्याला ध्यानपूर्वक हा देणारे योग्य आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि विचारून पण घ्या. कळलं? हो. तर पहिला प्रश्न काय आहे किंवा पहिला हा जो यांचा कसा निर्माण करायचा ते आपण बघणार आहे. प्रश्न के उत्तर एक वाक्य में हो ऐसे ही प्रश्न बनाए जाए. प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात दिलेले जाणार आहे आणि त्यांचा प्रश्न कसं बनायचा हे पण तुम्ही घेऊन घ्या. दुसरा, प्रश्न के उत्तर गद्यांश में ही हो आणि त्यांचे उत्तर कुठे होणार? जे तुम्हाला गद्यांश दिलेले झाले आहे त्याबद्दलही तुम्हाला हा जे गद्यांश दिले आहे त्याबद्दलही तुम्हाला यांचा उत्तर बघायचा आहे. कळलं की नाही? हो. तीसरा, प्रश्न सार्थक हो तथा प्रश्न के अंत में प्रश्न चिन्ह का प्रयोग आवश्यक है. प्रश्न सार्थक आहेत किंवा प्रश्न हा अंतामध्ये प्रश्न चिन्हाचा प्रयोग आवश्यक आहे हा महत्वपूर्ण आहे. चौथा, छात्र को प्रश्न का उत्तर नहीं लिखना है. तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर नाही लिहायचं. नीटप्रमाणे ऐकून घ्या. तुम्हाला फक्त प्रश्नही करायचा आहे म्हणजे प्रश्नही बनवायचा आहे. त्यांचं उत्तर तुम्हाला नाही लिहायचं आहे. कळलं? हो. इथे बघा 5वां, छात्र का प्रश्न की निर्मिती के लिए भिन्न प्रश्नार्थक शब्दों का प्रयोग कर सकते आणि विद्यार्थ्यांना प्रश्न निर्मिती करण्यासाठी निम्न प्रश्नार्थक त्यांच्या शब्दांचा प्रयोग करू शकता. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. आता बघा, प्रश्न हा जे शब्द आहे त्यांच्यावर कोणकोणते शब्द तुम्हाला लागणार आहे. बघा इथे कोण, कब, कहां, किसका, कितना, क्या, क्यों, कौनसा, कैसे. तर कोण, केव्हा, कुठे, कोणाचा, केवढा, काय, क्यों, कोणता, कसा. तर याप्रमाणे हा जे शब्द तुम्हाला लागणार आहे प्रश्न बनवायचा हा अशा प्रकारे शब्द तुम्हाला घेणार आहे. जेव्हा तुम्ही प्रश्न बनवणार त्यापेक्षा तुम्हाला असंही प्रश्न किंवा असंही शब्द वापर करणार आहेत. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. आता इथे बघा, पहिला, निम्नलिखित गद्यखंड को ध्यानपूर्वक पढ़ के 5 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर एक एक वाक्य में लिखे जा सके. आता इथे तुम्हाला मी काय दिलेले आहे? गद्यखंड म्हणजे गद्यांश, गद्य आकलन दिलेले आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय करायचे आहे? 5 प्रश्न तयार करायचा आहे. तर हा जे गद्य आकलन हे तुम्हाला मी समजणार त्याबद्दल तुम्हाला प्रश्न पण मी कुठे कसं करायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला पहिला आपण गद्य वाचन करून घ्या. बघा, भारत की अलग अलग भाषाओं के प्रमुख धर्म ग्रंथों में ज्ञान विज्ञान की एक धारा बहती है. भारतातून वेगवेगळ्या भाषात प्रमुख धर्मग्रंथाबद्दल ज्ञान हा विज्ञानची एक धारा वाहत आहे. वेद, रामायण, महाभारत, पुराण आदि भारत के प्राचीन ग्रंथ है आणि वेद, रामायण, महाभारत आणि पुराण हा भारताचे प्राचीन ग्रंथ आहेत. इन्हीं के आधार पर सभी भारतीय भाषाओं के साहित्य का विकास हुआ आणि यांचाही आधारातून सगळं भारतीय साहित्य किंवा भाषा यांचा विकास होऊन जाणार आहे. हिंदी में तुलसीदास को तो दक्षिण में कंबन की रामायण प्रसिद्ध आहे. हिंदीनातून तुलसीदास किंवा दक्षिण म्हणजे कंबल यांची रामायण खूपच प्रसिद्ध आहे. कबीर, नामक, बीरा आदि संतों के परदेश की सभी भागों में गाए जाते. कबीर, नानक, मीरा आदि हा सगळं जो संत आहे देशातून या सगळ्या भागातून हा गाऊन जात आहे. महात्मा गांधी, कविवर रविंद्रनाथ, सुब्रमण्यम भारती जैसी महान व्यक्तियों पर सारा देश समान रूप में गर्व करता है. आणि इथे काय सांगितलं आहे? महात्मा गांधी, कविवर रविंद्रनाथ, सुब्रमण्य भारती जैसे हा महान व्यक्ती आहे त्यांच्या पूर्ण
समानतः रूपात गर्व केलेले आहेत. तर याप्रमाणे हा गद्यगंध दिलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा, तर मला वाटते असा प्रश्न तुम्ही विचारू शकता. बघा इथे वेद, रामायण, महाभारत, पुराण आदी भारतीय प्राचीन ग्रंथ हे. तर याबद्दल तुम्हाला एक प्रश्न पडतात की भारतातून प्राचीन ग्रंथ कोणकोणता आहे. पहिला प्रश्न तुम्हाला हे आहे, भारतातून प्राचीन ग्रंथ कोणकोणता आहे. तर यांचं उत्तर काय होणार, वेद, रामायण, महाभारत हा पुराण हा भारतचा प्राचीन ग्रंथ आहे. पण तुम्हाला नीटप्रमाणे ऐकून घ्या, तुम्हाला उत्तर नाही लिहायचं आहे. कळलं नाही तर यांचं प्रश्न कसा मी बनवलेले आहे ते आपण आता पाहणार आहे. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे बघा, इथे मी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. बघा पहिला, दक्षिण में काय प्रसिद्ध आहे, दक्षिणातून काय प्रसिद्ध आहे. आणि तुम्हाला सर्वश्रेष्ठ महत्वाची गोष्टी की हा प्रश्नचिन्ह तुम्हाला करायचं आहे. जेव्हा तुम्ही हा प्रश्नचिन्ह नाही देणार तुम्हाला अंक नाही भेटणार. तर याबद्दल हा प्रश्नचिन्ह तुम्हाला करायचा आहे, कारण की तुम्ही प्रश्न विचारते. दूसरा बघा, धर्मग्रंथों में कौन सी धारा बहती है, धर्मग्रंथातून कोणती धारा वाहत आहे. याप्रमाणे धर्मग्रंथातून कोणती धारा वाहत आहे. तिसरा, प्राचीन ग्रंथ कौन से है, प्राचीन ग्रंथ हा कोणता आहे. मी सांगितले होता हा प्रश्न तुम्हाला, हो. तर याबद्दल असंही प्रश्न नवीन तयार होते. चौथा, किन संतों के पद गाए जाते, कोणत्या संतांचे पंत गाऊन जात आहे. तर याप्रमाणे तुम्ही 3 बघितले होते, कबीर, नानक आणि मीरा यांच्या संतातून पद गाऊन जात आहे. तर याबद्दल असा तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. आता आपण 5वा पाहणार, सारा देश किन पर गर्व करतात, सगळं जे देश आहे ते कोणाला गर्व केलेले आहे. तर याप्रमाणे हा प्रश्न 5 प्रश्न तुम्हाला मी इथे दिलेले आहे. तर अजून काय आहे चला बघून घ्या. आता इथे अजून एक मी तुम्हाला दिलेले आहे, ती मी काय करणार, हे वाचन करणार. तर तुम्हाला कसं प्रश्न बनायचा हे पण तुम्हाला कळणार आहे. बघा, सुंदर प्रतिभा, मन भावनी चाल और स्वच्छ प्रकृति, ये 2-4 बातें देखकर मित्रता की जाती है. इथे काय म्हणाले आहे, सुंदर प्रतिभा, मन भावनी चाल आणि स्वच्छंद प्रकृती हा बघून 2-4 बातें जे पाहणार तेव्हाही आपल्याला मित्रता जोडून जात आहे. पर जीवन संग्राम में साथ देने वाले मित्रों में इनसे कुछ अधिक बातें चाहिए. पण जीवनातून संग्राम होऊन बद्दल हा जे मित्र आहे तुमच्या, त्यातून अधिक बातमी आपल्याला हवे आहे. मित्र केवल उसे नहीं कहते जिसके गुणों की हम प्रशंसा करें. मित्र म्हणजे मित्र आपल्याला फक्त तेच नाही करायचे जे त्यांच्या गुणांची आपण प्रशंसा करत आहे, पण जिसे हम स्नेह न कर सके आणि ज्यांना आपण स्नेह नाही करू शकते. जिससे हम अपने छोटे काम को तो निकाल लेंगे जाएंगे पर भीतर ही भीतर घृणा करते. आणि इथे काय म्हणलंय, ज्यांना आपण छोट्याही छोट्या कारण निकलून जात आहे किंवा बाहेर काढून जात आहे, पण त्यांचं भीतरातून म्हणजे आतमध्ये आपण त्यांच्याबद्दल घृणा करत आहे. मित्र सच्चे पथ प्रदर्शक के समान होना चाहिए. मित्र हा जे आहे तुमचा, मित्रांचा हा जे आहे ते सच्चे म्हणजे चांगल्या प्रमाणे पथ प्रदर्शन म्हणजे तुम्हाला मार्ग शोधून देणारा हा समान मित्र होणार पाहिजे. जिस पर हम पर पूरा विश्वास कर सके, ज्यात आम्ही सगळं विश्वास करू शकतो. समान होना चाहिए, जिस पर हम पूरा विश्वास कर सके. मित्र भाई के समान होना चाहिए, मित्र हा आपला भाऊ सारखा होणार पाहिजे. जिसे हम अपना प्रतिपाद बना सके, ज्यांना आपण आम्ही आपला प्रतिपाद करू शकतो. हमारे और मित्र के बीच सभी सहानुभूती होनी चाहिए, आमचा आणि आपल्या मित्रासमोर खूपच सहानुभूती होणार पाहिजे. ऐसी सहानुभूती जिससे दोनों मित्र एक दूसरे की बराबर खोज खबर ले सके. अशी सहानुभूती पाहिजे ज्यांच्याकडे आपण सगळं सहानुभूती देऊन शकतं. कळलं हो. अजून ऐसी सहानुभूती जिससे दोनों मित्र एक दूसरे के बराबर खोज खबर ले, आणि अशी सहानुभूती ज्याच्यामध्ये एकमेकाशी जे खोज खबर आहे ते घेऊन जाणार आहे. ऐसी सहानुभूती जिससे हानी लाभ का दूसरा अपना हानी लाभ समजे, आणि अशी सहानुभूती की त्यांची हानी झालेली आहे माझी पण हानी झालेली आहे असं. मित्रता के लिए आवश्यक नहीं है कि दोनों मित्र एक प्रकार का कार्य करते हो या एक प्रकार की रुचि के हो. असं नाही आहे की तुम्ही मित्र आहे तर तुमचा एकही रुचि होणार किंवा एकही सारखा तुम्ही काम करणार, असं काहीही नाही आहे. दो भिन्न प्रकृति के मनुष्य को भी बराबर प्रीति और मित्रता देखी जाती है. दोन वेगवेगळ्या मनुष्य किंवा वेगवेगळ्या माणूस याबद्दलही त्यांचं बराबर प्रीती किंवा मित्रता बघू शकतो. तर याप्रमाणे हा तुमचा गद्यखंड दिलेला आहे. तर याबद्दल तुम्ही कसा प्रश्न तयार करू शकता हे आपण पाहणार आहे. तर चला बघूया. इथे बघा, प्रश्न मी इथे बनवलेले आहे. पहिला काय आहे, किन बातों को देखकर मित्रता की जाती, कोणती बातमीला पाहून आपण मित्रता करत आहे पहिला. दूसरा, हमारे और हमारे मित्र के बीच क्या होनी चाहिए, आमच्या आणि आमच्या मित्रामध्ये काय होणार आहे.
तीसरा, मित्र किसे नहीं कहना चाहिए, मित्र कोणाला नाही आपण कहू शकतो. चौथा, सच्चा मित्र कैसा होता है, खरा मित्र हा कसा होता. पाचवा, मित्रता के लिए आवश्यक नहीं है, हा मित्रतासाठी आवश्यक नाही आहे. तर याबद्दल हा 5 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला इथे पाहणार की तुम्ही कशाप्रमाणे तुम्ही प्रश्न तयार करू शकतो. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. आता तुमच्यासाठी मी गृहपाठ दिलेले आहे. काय दिलेले आहे? गृहपाठ दिलेले आहे. तर तुम्हाला घरी बसून काय करायचं आहे, यांच्या प्रश्न काढायचा आहे तुम्हाला. तर हा तुमचा काय आहे गद्यखंड आहे. हे मी एकदा तुम्हाला वाचन करणार आहे. बघा, पुस्तक का मानव जीवन में बहुत महत्व है. मानव ने सर्वप्रथम पुस्तक का आरंभ अपने अनुभूति ज्ञान के विस्मृत से बचाने के लिए किया था. विकास के आदिकाल में पत्ते, ताड़पत्र, तामपत्र आदि साधन ज्ञान संग्रह के सहायक रहे. ऐसा पुस्तक का इतिहास स्वयं बताता है. पुस्तकें मानव को अपना अनुभव विस्तृत करके सहायक होती है. साथ ही उन्होंने अपने पूर्वजों से भी प्रकार के कृत्यों को जीवित रखने की जिम्मेदारी भी संभाली है. आज के युग में प्राचीन वीरों, धार्मिक महात्माओं, ऋषियों, नाटककारों, कवियों का आदि का पता हमें इन्हीं पुस्तकों के सहारे पता है. पुस्तकों के अंतरराष्ट्रीय विचार क्षेत्र में विभिन्न देशों के दृष्टिकोन को एक आधार में सोचने का बाध्य करती है. तर हा तुमचा काय आहे गृहपाठाचा गद्यलेखन आहे. तर याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, यांचातून काय तुम्ही प्रश्न करू शकता किंवा बनवू शकता, हा तुम्हाला करायचा आहे. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे गद्य आकलन तुमच्या समोर दिलेले आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला हा नवीन प्रश्न तुम्ही कसा बनवू शकता. नवीन प्रश्नासाठी तुम्हाला कोणत्या शब्दाचा प्रयोग करायचा, कोण, कधी, केव्हा, कसा, कुठे, हा सगळ्याचे शब्द मी तुम्हाला दिलेले आहे, वाक्य दिलेले आहे. त्याबद्दलही तुम्हाला शब्दाच्या किंवा प्रश्नाचा आरंभ करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्टी काय आहे की त्यांच्यात प्रश्नचिन्ह, हा जे प्रश्नचिन्ह तुम्ही वापर करत आहे, तर तुम्ही वापर करायचा. जेव्हा तुम्ही हा नाही वापर करणार तेव्हा तुमचा प्रश्न हा संपूर्ण नाही होणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की जेव्हा तुम्ही प्रश्न तयार करणार आहे तेव्हा तुम्ही हा शब्दात किंवा हा प्रश्नाचा प्रयोग करा. आणि केव्हा, कुठे, कधी, हा सगळं जे शब्द मी तुम्हाला दिलेला आहे त्यांचा भरपूर लिहून घ्या. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे आणि तेव्हाही तुम्हाला त्यांचा नवीन प्रश्न तयार होऊन जाणार आहे. तर याबद्दल मी 2 नमुना पत्र तुम्हाला दिलेले आहे आणि त्याला बघून जे तुम्हाला गृहपाठ दिलेले आहे ते तुम्ही घरी बसून लिहायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर याबद्दल तुम्हाला आणखी मी सांगत आहे, सगळं तुम्हाला इथेही करायचं आहे. आणि सगळं जे नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला नाही समजणार तेव्हा पुन्हा पुन्हा ऐकून घ्या आणि हा शब्दाचा प्रयोग तुम्ही करून घ्या. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर ह्या सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? हा सगळं तुम्हाला आज विद्यालय बरोबरही भेटत आहे. आणि इथे तुम्हाला एकही विषयावर नाही, सगळं विषयावर भेटत आहे. हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? एनी टाइम एनीवेअर स्कूल. तुम्ही कुठेही बसून हा विद्याचा आरंभ करू शकता किंवा त्यांचा सुरुवात करू शकता. तुम्हाला कुठेही जायचा प्रयत्न करायचा आहे तर तुम्ही जाऊन आणि कुठेही बसून यांचा तुम्ही विद्या ग्रहण करू शकता. तर याप्रमाणे तुम्हाला मी तेही सांगणार आहे की हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्या. गद्य संबंधीमध्ये कसा प्रश्न तयार करत आहे, कसा करणार बद्दल आहे, हा सगळं माहिती मी तुम्हाला दिलेलं आहे. नीटप्रमाणे तुम्ही ऐकून घ्या, परत परत ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला नाही समजणार तेव्हा तुम्ही परत परत ऐकून घ्या आणि त्यांच्या कसं रूपातून होत आहे किंवा त्यांचा निर्माण कसातून होत आहे, कसं कोणत्या शब्दाचा प्रयोग करत आहे आपण ते पण करून घ्या. आणि त्या प्रयोगाबद्दल कोणता नवीन शब्द तयार होते आणि प्रश्नचिन्ह हा यांचा वापर करायचा आहे, हे तुम्हाला सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्टी आहे. ती मी परत परत तुम्हाला सांगत आहे. तुम्ही हा सगळं व्यवस्थित करून घ्या, मगही तुम्हाला अंक भेटणार आणि त्यांचा निर्माण तुम्ही करणार आहे. कळलं की नाही? हो. तर ध्यानपूर्वक तुम्ही हा सगळं करून घ्या. धन्यवाद.